हॅलो एव्हरीवन, कशा आहात तुम्ही सगळे? तर आज मी नाचणीचे पराठा केलेला, तर मी विचार केला की तुमच्यासोबत शेअर करते, कारण की खूप जणांची कमेंट येत होती की नाचणीच्या पराठ्याची रेसिपी सांगा. तर इथे मी आहे ना 1 वाटी पाणी घेतलं आहे आणि मला 5 पराठे करायचे होते. त्याच्यात कोथिंबीर, कांदा, तेल, मीठ असं मी ॲड केलं आहे. हिरवी मिरची एक ॲड केली आहे बारीक बारीक कट करून, आणि मग 1 वाटी मी आहे ना पीठ घेतलेलं ते ॲड केलं आणि पनीर ॲड केलं आहे मी याच्यात किसणीने किसून. पनीर हे ऑप्शनल आहे. त्याच्यात मस्त असं थंड करून घेऊन मी आहे ना ह्याला असं मस्त असं मळून घेते तूप लावून. जरा तुम्ही तेल लावूनसुद्धा मळू शकता. मग असं प्लास्टिकमध्ये मी ठेवून आहे ना असं तेल लावून लावून आहे ना मी असं बघा थापून घेते मस्त असं. आपल्याला पीठ लावायची गरज पण नाही आणि तसं होल करून घ्यायचं आहे. आणि मग असं, आणि आपल्याला फास्ट गॅसवर अजिबात याला करायचं नाही आहे, स्लो गॅसवरच करायचं आहे. स्लो टू मीडियम, हाय अजिबात करायचं नाही, कारण की आतून शिजणार नाही. तुम्ही याला सकाळी आहे ना नाश्त्यालासुद्धा खाऊ शकता, टिफिनमध्ये सुद्धा नेलात तुम्ही, डाएटवर असाल तर खूपच हेल्दी आहे, खूपच चांगलं आहे तुमच्या मुलांनासुद्धा आणि खायला खूपच चविष्ट लागतं. तुम्ही एकदा ट्राय करा आणि मला नक्कीच कमेंटमध्ये सांगा. आणि माझ्या यूट्यूब चॅनलला जर तुम्ही सबस्क्राईब केला नसेल तर प्लीज प्लीज सबस्क्राईब करा. आणि असंच मी हेल्दी रेसिपी तुमच्यासमोर आणत जाईल. आणि थँक्यू सो मच, तुम्ही एवढे छान छान मला कमेंट करता, त्याच्याने माझा उत्साह अजून वाढतो. एवढ्या बिजी शेड्यूलमधून मला व्हिडिओ बनवायचा उत्साह येतं, तर त्याच्यासाठी थँक्यू सो मच. तर तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली नक्की सांगा. आणि बघू शकता किती असं छान मी भाजून घेतलं. असंच भाजायचं आणि खायला खूपच चविष्ट लागतं. तुम्ही याला लसणाची चटणीसोबतसुद्धा खाऊ शकता, नुसतंसुद्धा खावं, खूप छान लागतं.